अंड्यापासून काहीतरी झटपट करायचं असेल तर हा चमचमीत अंडा लबाबदार किंवा अंडा मसाला नक्की ट्राय करा। गरमागरम चपाती, भाकरी, ब्रेड, पावाबरोबर खाता येईल। डब्याला सुद्धा देऊ शकता। प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा। अजून तुम्ही कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा। आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डोंकावर कुटलेले मसाले आणि पिठं घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तर नक्की मेसेज करा। आपण पावसाळ्यामध्ये सुद्धा मसाले आणि पिठं कुरिअर करतो। चला तर मग सुरुवात करूया। तर हा झटपट अंडा लबाबदार किंवा अंडा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एखादी कढई किंवा पॅन गरम करत ठेवायचं आहे। आवश्यकतेनुसार किंवा पळीभर आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे। लहान असेल तर 2 घेऊ शकता। 4 ते 5 अंड्यांसाठी असे हे कांद्याचं प्रमाण आपण घेतलेलं आहे। कांदा आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिटं मोठ्या आचेवरच थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग तुम्ही इथे बघू शकता, थोडासा बदलल्यासारखा दिसत असेल। आता यामध्ये 1 चमचाभर आपण इथे ताजं आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। शक्यतो किसून किंवा असं मिक्सरला करून घालू शकता, पण ताजंच वापरा। आलं लसूण परतत असताना गॅस अगदी आपल्याला मध्यम करायचा आहे आणि मध्यम आचेवर साधारणतः 2 ते 3 मिनिटं यातला कच्चेपणा कमी होईपर्यंत आपण छान परतून घेतलेला आहे। असं छान याला तेल सुटू लागलेलं आहे। आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत, जे आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असतात। इथे आपण 1 चमचाभर कोल्हापुरी घाटी मसाला घातलेला आहे। जे कोणतं साठवणीचं तिखट असेल ते तुम्ही इथे वापरू शकता। ज्या भाज्यांना वाटण वापरायचं नाही तर कोल्हापुरी मसाला किंवा कांदा लसूण मसाल्याने भाज्यांना चव अगदी छान येते। अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे। अर्धा चमचा आपण इथे धने जिरे पूड घेतलेले आहे। तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता। चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। 2 चमचे कोथिंबीर भुरभुरून छान याला आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। लक्षात असू द्या, कांदा आणि आलं लसूण शक्यतो मोठ्या आणि मध्यम आचेवर आपण करू शकतो, पण मसाले घालताना गॅस अगदी आपल्याला मंद करायचा आहे आणि मंद आचेवरच तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। जर मसाले परतत असताना जर खूप जास्त कोरडे वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबकारा मारू शकता आणि असं हे छान यातला कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। मस्त याला छान तेल सुटू लागलेलं आहे। आता इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे। लहान असेल तर 2 घेऊ शकता। 5 अंड्यांसाठी आपण हे कांदा लसूण आणि मसाल्यांचं प्रमाण घेतलेलं आहे। आता टोमॅटोसुद्धा काही सेकंद थोडासा नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। सगळ्या घरात ना मसाल्यांचा असा छान घमघमाट पसरलेला आहे। आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार किंवा एक अर्धा कप पाणी घालणार आहोत। आता तुम्हाला जर थोडासा रस्सा आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता। डब्यासाठी, नाश्त्यासाठी, पाव, ब्रेड, चपातीबरोबर खाण्यासाठी थोडंसं असं लपतं पीठ चांगलं लागतं। तिथे साधारणतः अर्धा पाऊण कप आपण साधं पाणी घातलेलं आहे। आता मोठ्या आचेवर याला हलकीशी उकळी आणणार आहोत। अजून रस्सा आपला शिजलेला नाही तोवर तुम्ही याचा रंग बघू शकता, अगदी मस्त आलेला आहे। आता इतक्या रश्श्यासाठी साधारणतः एक 5 अंडी आपण घेतलेली आहे। 4 अंड्यांना सुद्धा सेम प्रमाणाचा मसाला कांदा टोमॅटो लागू शकतं। आता अंडं शक्यतो एखाद्या वाटीमध्ये आपल्याला फोडून घ्यायचं आहे। कधी कधी काय होतं माहिती आहे का, अंडी बऱ्याचदा खराब निघतात। मग डायरेक्ट रश्श्यामध्ये जर फोडून घेतलं तर रस्सा खराब होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो असं हे आपण रश्श्याचे प्रकार लबाबदार वगैरे करत असतो किंवा बुर्जी जरी तुम्ही करत असाल तर या पद्धतीने वाटीमध्ये अंडी काढून नंतर रश्श्यामध्ये घालू शकतो। केलं की काय होतं, बऱ्याचदा अंडी खराब होतात ना, मग ती खराब झालेली अंडी आपण टाकून देऊ शकतो। रस्सासुद्धा भाजी आपली खराब होत नाही। याच पद्धतीने आपण 4ही अंडी उरलेली या रश्श्यावर अशी वरचेवर घातलेली आहे। आता काय करायचं, याला अजिबात हात वगैरे लावायचं नाही। गॅस मध्यम करायचा आहे, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर साधारणतः 6-7 मिनिटं अंडी शिजेपर्यंत आपल्याला हे वाफेवर करून घ्यायचं आहे। आता अंडी तशी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही। एक 5-6 मिनिटं मध्यम आचेवर पुरेशी आहेत आणि झाकून शिजवल्यामुळे खूप लवकर शिजतात। तर बघू शकता, मस्त बाजूने अशी छान याला तरी सुटल्यासारखी दिसत असेल। थोडंसं गार झालं की आणखीन छान कोरडं होतं, म्हणजे डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे नेऊ शकता। आणि शिजल्यानंतर जर खूप जास्त कोरडं वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालून एखादी उकळी तुम्ही काढून थोडीशी अंडी वर खाली हलक्या हाताने करू शकता। म्हणजे भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर थोडासा रस्सा ग्रेव्हीसुद्धा तुम्ही ही खाऊ शकता। डब्यासाठी हवं असेल तसं थोडंसं कोरडं छान लागतं, म्हणजे रस्सा डब्यामध्ये सांडतसुद्धा नाही।
मस्त अंडी लबाबदार त्याचा हा मसाला असा चपाती भाकरी आणि पाव ब्रेड बरोबर अगदी मस्त लागतो. कधी ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा. आता इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.